25 ते 30 लोकांच्या अंदाजामध्ये एकदम हॉटेलमध्ये जशी पावभाजी भेटते अगदी तशीच भाजी पावभाजी कशी बनवायची ते आज आपण बघत आहोत। चवीला अगदी हॉटेलच्या चवीची ही पावभाजी। आता यामध्ये भाज्या किती घ्यायच्या ते बघू। आता सगळ्यात आधी 25 ते 30 लोकांच्या अंदाजामध्ये भाजी बनवण्यासाठी 1 ते 1.25 किलो या ठिकाणी बटाटे घेतलेले आहे आणि त्याचा 1.25 किलो बटाट्यासाठी 1/2 किलो गाजर, 1/2 किलो फ्लावर, 1/2 किलो वाटाणा पण तो यामध्ये टाकलेला नाही आणि कोबी घेतलेला आहे। कोबीची चव खूप छान लागते। आता या भाज्या मोठ्या पातेल्यामध्ये घेतलेल्या आहे आणि तेल आणि मीठ टाकून या भाज्या तेला मिठात भाजून घ्यायच्या आहे। यामुळे जी तेला मिठाची चव आहे ती पावभाजीत येते आणि एकदम चविष्ट अशी पावभाजी। वाढदिवसासाठी या पद्धतीने पावभाजी केली तर अगदी हॉटेलच्या चवीची पावभाजी होती। यामध्ये मी ओला वाटाणा टाकलेला नाही आहे। यामध्ये बीट टाकलं की भाजीला कलर छान येतो पण बीट नव्हतं म्हणून बीट टाकलेला नाही। त्याऐवजी 1/2 किलो गाजर घेतले। 1 ते 1.25 किलोसाठी 1/2 किलो असे सगळ्या भाज्या पावशर म्हणजेच 1/2 किलो अशा घ्यायच्या। यामध्ये आता तेला मिठात भाज्या व्यवस्थित भाजल्या त्या शिजण्यासाठी ठेवलेल्या आहे। आता भाज्या शिजत आहेत तेवढ्या वेळेमध्ये कांदा, टोमॅटो आणि शिमला कापून घेतलेली आहे। आता शिमला ही पावशर म्हणजे अंदाजे 5 ते 6 घेतल्या। आता भाज्या शिजत आल्या की मग ओला वाटाणा टाकलेला आहे। आता 5 मिनिटं वाटाणा टाकल्यानंतर पुन्हा शिजून दिल्या। आता एका मोठ्या कढईमध्ये मसाला बनवण्यासाठी तेल टाकलेलं आहे। आता तेलही जवळजवळ 1 मोठी वाटी म्हणजे पावशेरला थोडंसं कमी असं तेल टाकलं। आता 1 किलो बटाट्यासाठी म्हणजे 25 ते 30 लोकांच्या अंदाजात पावभाजी बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो म्हणजे मोठ्या साईजचे 7 ते 8 कांदे घेतलेले आहे आणि त्याच्या थोडेसे कमी म्हणजे 1/2 किलो टोमॅटो घेतलेले आहे। आता तेलामध्ये कांदा असा शिजवून निघाला तळून निघाला त्यानंतर कापून एकदम बारीक असे कापून घेतलेले टोमॅटो टाकायचे। टोमॅटो शिजण्यासाठी यामध्ये मीठ टाकलं। मिठामुळे आता भाज्या शिजत असताना मीठ टाकलं होतं त्या अंदाजातच मीठ टाकत चालायचं आहे। आता टोमॅटोलाही शिजलेला आहे त्यामध्ये या पद्धतीने कापून घेतलेली शिमला टाकलेली आहे। फक्त एकदा या पद्धतीने पावभाजी बनवून बघा। शिमला शिजून न घेता या पद्धतीने शिमलाही यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये शिजून घ्यायची। पावशर अशी शिमला घेतलेली आहे म्हणजे मीडियम साईजच्या 5 ते 6। एकदम आता यामध्ये 3 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। मोठे चमचे 3 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। लसूण आणि आलं वेगवेगळं वाटलेलं होतं म्हणजे 1.5 चमचा आल्याची आणि 1.5 चमचा लसणाची अशी पेस्ट टाकून पुन्हा ते कांदा टोमॅटो शिमलामध्ये भाजून शिजवून घेतलं। त्यानंतर बेडगी मिरची लाल ती टाकलेली आहे। यामुळे पावभाजीमुळे बेडगी मिरची टाकल्यामुळे ॲसिडिटी होत नाही आणि भाजीला कलरही छान येतो अगदी हॉटेलसारखा। धनापूड टाकलेली आहे 1.5 ते 2 चमचे।
यामध्ये बाकी कुठलेही मसाले न टाकता फक्त पावभाजी मसाला टाकलेला आहे। आता पावभाजीचं मसाला जवळजवळ 1 वाटी असा टाकलेला आहे। हळद टाकलेली आहे। या मसाल्याला छान असं तेल सुटलं, एकदम छान असा एकदम। आता या ज्या भाज्या आहे शिजलेल्या त्याही मॅश केलेल्या आहे आणि जो मसाला आहे तो या भाज्यांमध्ये टाकून थोडंसं घट्ट पातळ अंदाजानुसार या भाजीमध्ये पाणी टाकलेलं आहे। उकळून घेतलेलं पाणी, चुलीचा जाळ कमी केलेला आहे आणि एवढ्या जाळ्यामध्येच भाजी छान अशी शिजून द्यायची। कापून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे। भाजी छान अशी उकळलेली आहे, शिजलेली आहे, शिजून झालेली आहे आणि घट्टही झालेली आहे। बटर टाकलेलं आहे आणि झाकण ठेवायचं।